म्युच्युअल फंड एस-आय-पी मध्ये लॉस होतो का? या विषयात आपण माहिती जाणून घेणार आहे. तुम्ही एस-आय-पी सुरू केली, पण काही महिन्यांनी ॲपमध्ये दिसलं की इन्व्हेस्टेड व्हॅल्यू 60,000 आहे आणि व्हॅल्यू फक्त 52,000. मग प्रश्न पडतो एस-आय-पी मध्ये लॉस होतो का? उत्तर आहे हो. एस-आय-पी मध्ये लॉस होऊ शकतो, कारण एस-आय-पी ही गॅरंटेड रिटर्न स्कीम नाही. एस-आय-पी म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवणूक करण्याची पद्धत आहे आणि म्युच्युअल फंडची व्हॅल्यू बाजारानुसार वर खाली होऊ शकते. समजा मार्केट खाली आले, एनएव्ही 100 वरून 80 झाला, तुमच्या आधीच्या युनिटची करंट व्हॅल्यू कमी दिसू शकते, म्हणून पोर्टफोलिओमध्ये टेम्पररी लॉस दिसू शकतो. पण मार्केट खाली असताना एस-आय-पी सुरू असेल तर त्याच 5,000 रुपये जास्त युनिट्स मिळतात. एनएव्ही कमी, त्याच पैशात जास्त युनिट्स. मार्केट चढ उतार करत असताना वेगवेगळ्या एनएव्हीवर युनिट्स खरेदी होतात. यामुळे तुमची ॲव्हरेज परचेस कॉस्ट बदलत राहते. म्हणून मार्केट करेक्शनमध्ये एस-आय-पी इन्व्हेस्टरसाठी फक्त वाईट परिस्थिती असेल असे नाही. लॉस दिसणे आणि लॉस कायमचा होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही मार्केट खाली असताना घाबरून युनिट्स विकल्या तर लॉस रिअलाइज होऊ शकतो. म्हणून इन्व्हेस्टमेंटचा कालावधी आणि तुमचा गोल महत्वाचा आहे. एक गोष्ट मात्र नक्की, एस-आय-पी ही लॉस प्रूफ मशीन नाही. मार्केट रिस्क कायम असतो, पण नियमित गुंतवणूक करण्यामुळे मार्केटच्या वेगवेगळ्या लेवल्सवर युनिट्स अक्युमुलेट करण्याची संधी मिळते. म्हणून एस-आय-पी मध्ये लॉस होतो का? हो, होऊ शकतो, पण एस-आय-पीचा उद्देश लॉस ची हमी देणे नाही, तर नियमितपणे गुंतवणूक करत राहणे आणि तुमच्या दीर्घकालीन गोलसाठी वेल्थ क्रिएशनचा प्रयत्न करणे. मार्केटवर नाही तर तुमच्या गोलवर लक्ष द्या.